नमस्कार मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि आपण बोलतोय असिस्टंट टाउन प्लॅनर 2024-25 च्या पेपर बद्दल। मित्रांनो, आजचा व्हिडिओ हा इम्पॉर्टंट व्हिडिओ आहे। कदाचित येणाऱ्या पेपरमध्ये तुम्हाला या व्हिडिओच्या संदर्भातला एक क्वेश्चन म्हणजे 2 मार्क्स इझिली तुम्ही मिळवू शकता, त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने UDCPR मध्ये नवीन अमेंडमेंट्स ऍड केलेले आहेत, त्याबद्दलच आपण आज बोलणार आहोत। चॅप्टर नंबर 6 मध्ये जो 6.15 म्हणून एक पार्ट ऍड केलाय, जो की हिरकणी कक्ष म्हणून बघतोय, त्याच पार्ट विषयी आपण आज बोलतोय। मित्रांनो, हिरकणी कक्ष हा गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचा एक महत्त्वाचा उपक्रम सुद्धा आहे। यामध्ये ज्या स्तनदा माता असतात किंवा ज्या वुमन सोबत 6 वर्षापेक्षा लहान बालक असतील किंवा ज्या प्रेग्नंट वुमन आहे, यासाठी हा हिरकणी कक्ष वापरला जाणार। याची अप्लिकेबिलिटी जर बघायची झाली तर साधारणतः पब्लिक, सेमी पब्लिक, कमर्शियल, एज्युकेशनल, मर्कंटाइल, इंडस्ट्रियल आणि इन्स्टिट्यूशनल बिल्डिंग मध्ये या पद्धतीचा हिरकणी कक्ष असणं हा आवश्यक आहे। याच्या रूम स्पेसिफिकेशन विषयी जर बोलायचं झालं तर अप टू 25 स्क्वेअर मीटर और 269 स्क्वेअर फीट या साइजची ही रूम असणं गरजेचं आहे। याचा एक फायदा बिल्डर किंवा डेव्हलपर्सला असा होईल की या हिरकणी कक्षासाठी वापरला जाणारा जो एरिया असणार आहे, तो एरिया FSI मध्ये कुठेही काउंट केला जाणार नाही। त्यामुळे हा जो हिरकणी कक्ष असेल हा वेगळ्या पद्धतीत कन्स्ट्रक्ट करायचा आहे, पण याचा FSI कुठेही मेन FSI मध्ये काउंट होणार नाही। याच्या ॲक्सेसिबिलिटी बद्दल सांगायचं झालं तर ही रूम म्हणजेच हिरकणी कक्ष हा कॉमन एरियामध्ये असणं गरजेचं आहे किंवा स्टेअरकेस किंवा लिफ्ट जिथे ओपन होतात किंवा स्टेअरकेसची ओपनिंग असेल तिथे असणंच आवश्यक आहे, जेणेकरून ज्या महिला त्याचा वापर करू इच्छितात त्यांना इझिली त्यांचा वापर करता येईल। आणि लास्ट आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्प्लिमेंटेशन, म्हणजे या हिरकणी कक्षासाठी लागणारं सगळं इन्फ्रास्ट्रक्चर, त्या हिरकणी कक्षामध्ये लागणाऱ्या सगळ्या वस्तू ह्या डेव्हलपर्सने द्यायला पाहिजे किंवा प्रोव्हाइड करणं हे सुद्धा खूप गरजेचं आहे।